पुण्याचं अगदी महाबळेश्वर झालेलं आहे. उठायची बिलकुल इच्छा होत नाही. असं वाटतं या गुलाबी थंडीत गरम गरम रजाईमध्येच राहावं, बाहेर येऊच नाही. पण काय करणार ना, आपण स्त्रिया, आपल्याला वीकडेजपेक्षा वीकेंडलाच जास्त कामं असतात. सकाळचे 6:30 होत आहेत आणि हे असं वातावरण होतं सोसायटीमध्ये. सगळीकडे धुकंच धुकं, मस्त वाटत होतं. आणि हो, अंघोळ वगैरे माझी झाली आहे आणि त्यानंतर मी आता योगा सेशन माझं इथे सुरू करते आहे. हो, मी अंघोळ करून फ्रेश होऊनच योगा करते, कारण त्याशिवाय माझं अंग फ्लेक्झिबल होतच नाही आणि करावासा देखील नाही वाटत. अंघोळीनंतर व्यायाम फ्रेश वाटतो. भले उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डबल का अंघोळ करायला लागेना, बट अंघोळ करूनच एक्सरसाइज करते मी. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान, मस्त, मजेत असाल आणि असायलाच हवं. जसा आवळ्याचा सीझन सुरू झाला आहे ना, तसा तर हा आवळा 12 महिने मिळतो. बट या सीझनमध्ये जसं मी यूट्यूबचं शॉर्ट ओपन करते किंवा इन्स्टाची रील बघते, सतत माझ्या फीडमध्ये या आवळ्याचा ज्यूस येतो. तुमच्याही येतो का? म्हटलं चला यार, अख्खी दुनिया आवळ्याचा रस करून प्यायला लागली आणि मी कशी काय मागे. बऱ्याच यूट्यूबर्सने सुद्धा हे दाखवले त्यांच्या शॉर्ट्समध्ये. म्हणूनच ठरवलं मी, चला आवळे आणूयाच. मग मीही हा ज्यूस करून पाहिला. जसं की त्यांनी त्या शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं की आवळा, त्यामध्ये ओली हळद, पुदिन्याची पानं आणि ब्लॅक नमक म्हणजे ब्लॅक मीठ. आणि हे बघा, हा चोथा दिसतोय की नाही, अगदी उपम्यासारखा. हा टाकायचा ना मूडच होत नव्हता. असं वाटत होतं हा उपम्यासारखा लागेल आणि याला खाऊन घ्यावं. या आवळ्या रसाचे खरंच खूप फायदे आहेत हेल्थसाठी. म्हणूनच मी हे मनावर घेतलं आणि माझ्या लाईफस्टाईलचा आता याला मी एक पार्ट बनवणार आहे. अगदी डेली बनवायचा मी प्रयत्न करणार आहे. बघूया किती दिवस हे कंटिन्यू राहणार आहे. आणि चला, प्रीतीची काय रिएक्शन येते ते चेक करूया. पिऊन तर बघ, टेस्ट सांग मला, टेस्ट सांग मला. इकडे उजेडाला. एक्सरसाइज के बाद ऐसे जूस जरूर पीना चाहिए. सेहत तंदुरुस्त रहती है. गुड, मेहरबानी है बहुत सारी. प्रीतीशची रिॲक्शन मी दाखवली नाही, कारण खरंच अतिशय वाईट चेहरा केला होता त्याने. अजिबात त्याला आवडला नव्हता ज्यूस हा. आणि अगदी बरोबर अपोजिट आहो आहेत. आहोंना अशा गोष्टी फार आवडतात. कारल्याचा ज्यूस जरी त्यांना दिला असता आत्ता, तरी सुद्धा हा सेम चेहरा केला असता त्यांनी. पण प्रीतीशला मी त्याच्याच भाषेत सांगितलं, म्हटलं प्लीज गुगल कर आणि चेक कर की काय काय बेनिफिट्स आहेत. मग मात्र तो ॲग्री झालाय. आता म्हणतो मम्मी रोज दे. माझी स्किन, माझे केस जर इतके चांगले होणार असतील तर मी रोज प्यायला तयार आहे हा ज्यूस. कालचाच ब्रेकफास्ट आज रिपीट होतोय, कारण बॅटर शिल्लक होतं आणि वाया थोडी ना घालू द्यायचे. म्हणून ओन्ली आज चीज खिसून हे मुगाचे डोसे बनवले. भाजी नाही ॲड केली यामध्ये आज. चला, थोडासा तरी बदल आहे ना. ते पण ज्यादा थे ना रे. हाँ ना, अभी लाऊंगा मैं. थोड़ा सा कम हुआ है ना. प्लूटो नहीं रहेगा मेरे पास. उसको ना अच्छा नहीं लगेगा मेरे पास. कोई रहता नहीं है घर पे. हाँ, उसके उधर पे खेलने की जगह है. हाँ, उसकी फ्रेंड के पास छोड़ दो. चलो बाय. तर ही होती सुतन्वी आणि तिचे हजबंड आणि प्लुटो. किती क्यूट आहे ना तो प्लुटो. आणि ते कलरफुल बर्डसुद्धा. तर ती आता ना फिरायला निघाली आहे. म्हणून मग जाता जाता त्या प्लुटोला आणि त्या पक्ष्यांना तिच्या मैत्रिणीकडे ती सोडणार आहे. आता ना हे प्रत्येक विकेंडचंच झालंय आहोंचं फेवरेट काम. मी त्यांना म्हटलं बरं का की सतत ना याचं शूट नका करू तुम्ही. मलाच नावं ठेवतात सगळे. मग जरी कोणी मला आत्ता बोलत नसलं ना, तरी त्यांना वाटत असणारच ना की यार काय ही नवऱ्याला लोणी काढायला लावते, तूप करायला लावते. पण काय करू मी, तरी हे आवडतं त्यांना. खूप मनापासून करतात आहो हे. आणि ना आठवणीनं करतात. एक वेळ मी विसरेन, बट आहो नाही विसरत. बघा कसलं भारी तूप बनवलंय. आहा हा, घरच्या तुपाला वास तर
सॉरी सुवास सुगंध इतका छान असतो, काय सांगू मी तुम्हाला. तर या विकेंडचं हे असं तूप रेडी आहे आणि त्याच्यासोबत आहोनी चहासुद्धा ठेवला आहे. मी हे शूट करायला आले नाही तर स्वतःच आहोनी हे सगळं शूट केलंय. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता मागच्या शनिवारी तुम्ही पाहिलं की मला ग्रोसरी शॉपिंगसाठी नेण्यात आलं होतं आणि आज ना मला भाज्या फळं अजून काय आहो तर हे सगळं शॉपिंग करण्यासाठी नेलं जात आहे. आणि विदाऊट काजळ किती वेगळी दिसते यार मी. कालच्या व्लॉगमध्ये काजळ लावलं होतं, थोडा मेकअप होता, छान वाटत होतं. आणि हो, माझ्या ना लिप बाम बद्दल विचारण्यात आलं होतं की कोणता लिप बाम आहे म्हणून. तर हे बघा, हा ना टिंटेड लिप बाम आहे, एवढासा स्टिंट आहे याला, बट छान वाटतो. आणि तो निवियाचा एक वापरला होता मी परवाचा. आणि आजचा हा जो आहे ना तो वेगळाच आहे, मी दाखवते पुढे व्लॉगमध्ये, पण चांगला आहे. आणि ना जे काही पिगमेंटेशन असतं ओठांचं, म्हणजे ब्लॅक ब्लॅक झालेले असतात, तर ते कमी करण्यासाठीचा तो लिप बाम आहे असं ते लोक क्लेम करतायत, म्हणजे लिप बाम वाले. मला अजून त्याचा रिझल्ट इतकासा दिसत नाहीये. आणि माझे थोडेसे पिगमेंटेड, थोडेसे नाही बरेचसे पिगमेंटेड आहेत ओठ, पण असू द्या, ठीक आहे, मला आवडतात. चला आता वरून केसांना ना स्कार्फ बांधायचंय, त्यामुळे काही केस विंचरत नाही बसणार, कारण मार्केटमधून परत येईस तोपर्यंत स्कार्फ काढला नाही जाणार, तर कशासाठी उगाच केस विंचरत बसू. सकाळी विंचरले ते एकदा. तर चलो भाज्या आणि फळं शॉपिंग करून येऊया. मी काय करते, मार्केटमध्ये जिथे एकाच ठिकाणी अशा खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या असतात ना, तर तिथे सगळ्या भाज्या घेऊन लाल भोपळा दिसला, म्हटलं चला मस्त गूळ घालून खसखस लावून भोपळ्याच्या घाऱ्या करूया. पायनॅपल घेतलं, त्यानंतर ॲपल घेतली, अंजीर घेतलं, तुम्ही बघितलं 140 रुपये किलो. संत्रा तर 100 रुपयाला 2 किलो. पण ही डाळिंब बापरे 200 रुपयाला किलो नाही घेतली मी. मग एक पपिता घेतला त्यानंतर आणि घरी आलं. ही होती आजची सॅटर्डेची आमची शॉपिंग. फ्रेश भाज्या घेऊन आलो होतो, तर राहुलचं असं म्हणणं होतं व्हेज पुलाव बनव, तर तोच मी इकडं बनवते. अद्रक लसणाची तयार पेस्ट वापरणार, बाकी फ्लॉवर, बटाटा, कांदा, टोमॅटो, नंतर काजू, हिरवा मटार, घरचं साजूक तूप. हे आज बनवलेलं तूप नाही आहे बरं का, तर हे लास्ट म्हणजे जे काही आम्ही स्टोअर केलेलं आहे पूर्वीचं ते आहे. आजचं वेगळ्या डब्यामध्ये. आता आहोनी त्याला नवीन डबा सुरू केला आहे, कारण हा डबा भरत आलेला होता. आणि बासमती तांदूळ यूज करायचं आणि याला फोडणी घालायची. थोडक्यात काय खिचडीच असते ती, बट आता एवढ्या साऱ्या भाज्या आणि बासमती तांदूळ म्हणून त्याला नाव द्यायचं व्हेज पुलाव. आणि असं बोललं की मग जरा आपल्यालाही वेगळं वाटतं की आपण आज खिचडी नाही खाणार आहोत, आपण पुलाव खाणार आहोत. प्रीतीशी खुश असतो. मग तसंही छान बनली होती, पण थोडंसं ना आज माझ्याकडून याला पाणी जास्त झालं होतं. तुम्हाला दिसेलच पुढे ती कसं बनलंय. आजचा हा स्वयंपाकाचा शॉर्टकट कशासाठी, तर आणलेल्या भाज्या निवडणार कोण, आणि जर का त्या मी आत्ता नाही निवडल्या आणि तशाच जर का मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घालून किंवा स्टोअर करणाऱ्या डब्यामध्ये घालून ठेवून दिल्या फ्रीजला, तर त्या तशाच राहणार. मला माहिती आहे मग त्याला मुहूर्त नाही लागणार निवडण्याचा. म्हणून म्हटलं या भाज्यानं पहिलं निवडायच्या आणि मगच त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, तोपर्यंत त्याला ना फ्रीजची जागा दाखवायचीच नाही. मग म्हटलं आता स्वयंपाक जर का मी पूर्ण करत बसले, भाकरी भाजी वरण भात, तर खूप वेळ गेला असता आणि मीही टायर्ड झाले असते. मग भाज्या निवडायला नक्कीच वेळ मिळाला नसता किंवा मूड झाला नसता. म्हणूनच हा शॉर्टकट मारला. आणि तसाही हा हेल्दी शॉर्टकट आहे. बाहेरचं काही खाण्यापेक्षा साधी आपण घरात खिचडी जरी करून खाल्ली ना तरीही छान वाटतं मनालाही आणि आपल्या तब्येतीलाही, हेल्थलाही ते चांगलं असतं. आणि तुम्ही आता जे कोणी माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे की आम्ही कमीत कमी बाहेरचं खातो, अगदी कमी, म्हणजेच नाहीच असं आपण म्हणू शकतो. तर बघू शकता हे ना पाणी घालतानाच मला असं वाटत होतं की हे जास्त होतं आहे का, आणि तसंच झालं. थोडंसं ना जास्त झालं पाणी, कारण यामध्ये ना पाणीदार भाज्या पण होत्या ना सगळ्या, त्याचा मी विचार करायला हवा होता आणि मग पाणी याचा अंदाज पाण्याचा मी घ्यायला हवा होता. किती हेल्दी ऑप्शन आहे बघा हा. घरचं साजूक तूप, इतक्या साऱ्या कलरफुल भाज्या, आणि हो पनीर ॲड केले मी सांगायलाच विसरले की हा काजू पनीर व्हेज
पुलाव आहे, मिक्स व्हेज पुलाव. आणि तुम्ही पाहिलात की इतका काही वाईट झाला नव्हता, तो चांगला झाला होता. आणि हे बघा खुशी चेहऱ्यावरची. मी ना काही पुन्हा उद्योग केला आहे, ऑनलाईन ऑर्डर केली आहे आणि एक शर्ट मागवला आहे मी. बघूया आता तो कसा आला आहे. मला जरा शंका आहे. हा कलर ना सध्या मला रिसेंटली खूप आवडायला लागलं आहे, ऑब्सेशन झालं आहे मला या कलरचं असं म्हणू शकता. अशा कलरचं मी ना घरी घालायला एक चप्पल पण ऑर्डर केले, तेही मी दाखवेन जेव्हा ते रिसीव होईल. बघा बापरे, मला असं वाटत होतं की मी डबल बसेन की काय या टॉपमध्ये. टॉप तसा चांगला आहे, म्हणजे याचा कपडा चांगला आहे, आतमध्ये लायनिंगसुद्धा आहे त्याला, म्हणजे जितकं गरजेचं आहे की नाही तेवढंच लायनिंग आहे. पूर्ण टॉपला लायनिंग नाही, अर्ध्यापर्यंतच लायनिंग आहे. भाज्या स्टोअर करण्यासाठी फ्रीजला मला डब्बे कमी पडत आहेत, म्हणून मी एक वेगळ्या प्रकारचा डब्बा ऑर्डर केला आहे. सतत ना मिरची काढण्यासाठी वेगळा डबा घ्यावा लागतो, कढीपत्त्यासाठी वेगळा डबा घ्यावा लागतो, म्हणून मिरची आणि कढीपत्ता किंवा लसूण आणि त्याच्यासोबत अजून काय ठेवू शकतो आपण, कोथिंबीर. तर असे ना 2-2 एका डब्यात बसतील ना अशा साईजचा हा मी स्टोअरसाठी डबा ऑर्डर केला आहे. तर बघू शकता तुम्ही, चांगली आहे बरं का क्वालिटी याची, मस्त आहे. मी फ्लिपकार्टवरून हा ऑर्डर केला आहे. या प्रोडक्टला मी लिंक नाही सॉरी टॅग करते माझ्या व्हिडिओमध्ये. लेफ्ट साईडला टॅग केलेले प्रोडक्ट दिसतील तुम्हाला, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. चांगली आहे क्वालिटी याची. आणि बघूया आता मी याच्यामध्ये काय स्टोअर करणार आहे, दिसेलच. आत्ताच करणार मी लगेच, कारण मी लगेच भाज्या निवडायला बसणार आहे. पहिल्यांदा खाऊन घेतलं, त्यानंतर हे सगळे पार्सल ओपन केले 2. आणि बघू शकता की मी आज काय काय बाजार केलेला आहे. हो, बाजारच. आपण गावाला नाही का वीकेंडमध्ये एकदा बाजार असतो. माझ्या सासरी रविवारी असतो आय थिंक, आणि माझ्या माहेरी मंगळवारी असतो बहुतेक. तर आता सगळ्या भाज्या मी निवडायला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर कल्पनाने मला हे लिंबू दिले आहेत. इतके रसदार लिंबू आहेत ना हे तिच्या गावचे. आणि जेव्हापासून मी इथे राहायला आली आहे, म्हणजे जवळपास 2.5 वर्ष झाली, आणि 2 वर्षापासून कल्पना आली आहे, तेव्हापासून मी लिंबू विकत आणत नाही. हो मैत्रिणींनो, खरं आहे हे, मी बिलकुल लिंबू विकत आणत नाही. पहिले लिंबू संपायच्या अगोदर तिच्याकडून मला दुसरे लिंबू नवीन आलेले असतात. तर थँक्स कल्पना याच्यासाठी. आणि खूप रसदार लिंबू आहेत हे, त्यामुळं मी हल्ली भाज्यांमध्ये सुद्धा लिंबू वापरते. तसंही विटॅमिन सी मिळतं, खूप चांगला असतो लिंबू. आणि माझी ना जुनी मैत्रीण, जुन्या सोसायटीतली मानसी, तिच्याकडून ही सवय लागली होती की ती ना सगळ्या भाज्यांमध्ये लिंबू वापरायची. बघा 11:15 झाले आहेत तरीसुद्धा मी भाज्या निवडते आहे. पण मी आता बास करते आहे. जे काही हरभरे आहेत ना ओले सोलायचे, ते अहो बोलले आज नाही होणार, ठेवून दे. तर म्हटलं चला ठीक आहे, ठेवून देऊ आपण ते उद्यासाठी. उद्या संडे आहे, पण मला माहिती आहे ते उद्यासुद्धा होणार नाहीत, खात्रीनं, मला अगदी खात्री आहे मनाला. तसंच झालेलं आहे ते. आणि कोथिंबीर खूप सारी आली होती आज 20 रुपयाला, खूप सारी कोथिंबीर होती ही. मग मी अर्धी निवडली आणि अर्धी या कॅरीबॅगमध्ये ठेवून देते, कारण आता हिच्यासाठी डब्बा नाही आहे शिल्लक. बघूया की मी आज आणलेल्या डब्यामध्ये काय काय स्टोअर केलेलं आहे, पुढे दिसणारच आहे तुम्हाला. तर इतके सारे हे सोलावणे कधी सोलून होणार, गॉड नोज. कोणत्याही कामाला आनंदाने सुरुवात करणं फक्त गरजेचं असतं. काम झालं की जे काही मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, वेगळंच असतं ते, अगदी हाय लेवलचं. तर चला, इतक्या साऱ्या भाज्या माझ्या निवडून झालेल्या आहेत. कोथिंबीर, मेथी, आंबट चुका, पालक, शेपू आणि नवीन आणलेला डब्बासुद्धा धुवून मस्तपैकी पुसून छान मी असा सजवलेला आहे. फ्रूटसुद्धा त्यांच्या त्यांच्या जागी जाऊन बसलेले आहेत. असा होता आजचा माझा प्रोडक्टिव्ह सॅटर्डे. तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. मी तुमच्या कॉमेंटची वाट बघते हां. आणि लवकरच भेटेन पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नक्की कॉमेंट करा, मला आवडतं तुमच्याशी कॉमेंटमध्ये बोलायला. कसं दोन्हीकडून छान इंटरॅक्शन होतं ना आपलं. वन्स अगेन बाय.